शहर अध्यक्ष आहे. ती माझ्याकडे आलेली होती. तिने मला हे सगळं प्रकरण सांगितलं. तिला मी म्हटलं आपण याच्यातून काहीतरी तोडगा काढू. तू पोलीस कंप्लेंट वगैरे केली का? तर ती म्हटली हो मी जाऊन आलेली होते, पण तिथं मला काहीच म्हणजे असा रिस्पॉन्स दिलेला नाही. तर मी रिपब्लिकन पक्षाची शहर अध्यक्ष आहे आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तिला सगळं समजून सांगितलंय. तिने जे काय होतं तिचं ते पण सांगितलंय की असे पैसे घेतलेले होते, त्याचं व्याजही दिलंय. बरं, जर पोलीस कार्यरत असल्या कारणाने ते जर समजा ड्युटी तर करतात पोलिसांची, पण ते रक्षक आहेत ना, जनतेचे रक्षक आहेत, मग त्यांनी भक्षक नाही बनायला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी तिला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहे आणि तिला मदत करणार आहे. तिला न्याय नाही मिळाला, ते तिला 3 लेकरं आहेत, छोटे छोटे आहेत ते पण. तिचे मिस्टर दुसरीकडे बाहेरगावी कामाला जातात आहे आता सध्याला. जर असं एखाद्याला दारू वगैरे पाजून जर समजा एखादा पोलीस कार्य करत असलेला माणूस जर तिला असा त्रास देतोय, त्याच्या घरच्यांनी पण तिला मारहाण केलेली आहे आणि गुन्हा पण नोंदवलेला. त्यांनी स्वतःच जाऊन गुन्हा नोंदवलाय तिच्यावर की त्यांनी पैसे मागतीये. आणखीन काय बोलले होते? आम्ही पैसे दिलेले बुवा यांना, तरी पण म्हणजे खोटं सांगितलं त्यांनी असं ते बोलतातही. पण जर समजा तिला हे न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन पण करू. माझं नाव वैशाली विशाल नेमसे. मी राहणार श्रीकृष्णनगर केडगाव. माझ्या मिस्टरांनी देवीदास शेंडे यांच्याकडनं 5 लाख रुपये घेतले होते. त्याच्यातले 4.5 लाख रुपये त्यांनी ऑनलाईन केले होते. 2 महिन्याचं व्याज कट करून घेतलं होतं आणि माझे मिस्टर त्याला 25-25 हजार रुपये महिना देत होते. आणि देत असताना त्याला 1-2 दिवस वरती झाले का तो म्हणायचा मला याचं पॅनेटी लागली, त्याची पॅनेटी लागली. मिस्टर त्याला असे करून करून मिस्टरांकडनं तो 30-35 हजार रुपये घेत होता. आणि असं करून करून त्यांनी 9 महिने माझ्या नवऱ्याने मी मिस्टरांची गाडी गहाण टाकली, त्याला पैसे सकट दिले, मी दागिने पण गहाण टाकली, मिस्टर त्याला पैसे दिले. परत त्यांनी असं करून करून 2 महिने पैसे त्याला नाही देण्यात आले, तर त्यांनी माझ्या घराला गिराईक लावलं. गिराईक म्हणजे त्याचा चुलत भाऊ संतोष शेंडे यांच्या नावावर साठे खत करायला, खरेदी खत करायला मला त्याने टॉर्चर केलं, भरपूर टॉर्चर केलं. त्याने मला प्रमाणाच्या बाहेर, तुला तुझी बायको सांभाळता येत नाही का, असं घाण खूप काय 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 बोलायचं मिस्टरांना नाही का. मिस्टर भांडणं करायचे, त्रास द्यायचे. अशा याच्याने मी वैतागून मी सह्या दिल्या तर त्यांनी मला राहिलेले वरचे पैसे सकट दिले. माझे त्यांनी सगळं पैसे घर घेतलं आणि पैसे घेतले. घर माझं 30 लाखाचं होतं, त्यांनी माझं 21 लाखालाच माझं घर विकलं, माझ्या घराचा सौदा केला आणि मला रस्त्यावर आणलं त्यांनी. आणि वरून पैसे देतो म्हणून त्यांनी घरी बोलवलं, बायकोला सांगून मारहाण केली. 354चा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल पण केला. मी आता इथं SP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. मला जर न्याय नाही मिळाला तर माझ्या पोरांसकट इथं आत्महत्या करीन, नाही तर मग मला माझा न्याय पाहिजे. मला तर रिपब्लिकन सेनेतर्फे यांना निवेदन दिलंय आता. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.